महाराष्ट्र TET 2024ची अजूनपर्यंत ॲन्सर की आलेली नाही आहे किंवा अजूनपर्यंत रिझल्टबद्दल कोणत्याही प्रकारची ऑफिशियल नोटिफिकेशन साईटवर उपलब्ध करून दिलेली नाही आहे। कारण 10 तारखेला एक्झाम झालेली आहे, म्हणजे 10 नोव्हेंबरला एक्झाम झालेली आहे आणि त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागण्याचे चान्सेस होते या अगोदर जे सांगण्यात आलेलं होतं। परंतु जी ॲन्सर की आहे ही सुद्धा अजून डिस्प्ले केलेली नाही आहे महा TET डिपार्टमेंट यांच्याकडून। फक्त जे क्वालिफाईंग मार्क्स असणार आहे ते यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की या प्रकारे क्वालिफाईंग मार्क्स असणार आहे, परंतु हे सुद्धा अजूनपर्यंत फिक्स झालेलं नाही आहे। आणि यामध्ये 15% सूट देण्यात आलेली आहे, ती म्हणजे फक्त EX सर्व्हिसमॅन। संपूर्ण अपडेट आपल्याला mahatet.in या वेबसाईटवरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे। बाकी वेबसाईटवर संपूर्ण माहिती ओरिजिनल असेल हे आपण सांगू शकत नाही। तर बघू शकता ही मेन वेबसाईट आहे, या वेबसाईटवर संपूर्ण अपडेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यावरती एक शुद्धीपत्र सुद्धा डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं होतं आणि या शुद्धीपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं तुम्ही बघू शकता। तर यामध्ये कोणत्या महिलांना किंवा जेही अप्लिकंट असेल त्यांना सूट कोणत्या महिलांना मिळणार आहे बघू शकता। तर 15% सूट मिळणार आहे आणि यामध्ये कोण असणार बघू शकता। तर राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना शिक्षक पात्रता परीक्षेत 15% गुणांची सवलत देण्यात आलेनुसार ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे। तर 15% सूट मिळणार आहे, म्हणजे जोही मेन कट ऑफ असेल, म्हणजे मेन जे मार्क्स असेल तुमचे पासिंग मार्क्स, त्यामधून तुमचे 15% मार्क्स हे तुम्हाला कमी लागणार आहे, म्हणजे तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे एक परिपत्र सुद्धा जाहीर केलं होतं आणि यामध्ये सुद्धा आपण या अगोदर सुद्धा हे डिस्प्ले केलं होतं किंवा सांगितलेलं होतं की कोणाला सूट मिळणार आहे म्हणून। तर संपूर्ण रिझल्ट ॲन्सर की आपल्याला mahatet.in या वेबसाईटवरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि ॲन्सर की किंवा रिझल्टबद्दल जेही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।